महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात 22 वर्षीय तरुणीवर अमानुष अत्याचार करण्यात आला आहे। ठाणे पोलीस आयुक्तालयाचे पीआरओ शैलेश साळवी यांनी सांगितले की शुक्रवारी 21 फेब्रुवारीच्या रात्री भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात 22 वर्षीय तरुणीने दिलेल्या जबाबावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पीडित तरुणीने सांगितले की काही अज्ञात 6 जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला। 22 वर्षीय पीडितेने सांगितले की 21 फेब्रुवारीच्या रात्री तिच्या भावाचा कॉल आला आणि त्याने तिला सांगितले की त्याची तब्येत बिघडली आहे आणि तिने भिवंडीला भेट द्यावी। पीडिता लगेच भिवंडीला पोहोचले तेव्हा काही अज्ञात व्यक्तींनी तिचे आणि तिच्या भावाचे अपहरण केले। त्यानंतर त्यांना भिवंडीच्या नागाव परिसरात नेले आणि तिथे 6 जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला। कसंबसं करून पीडिता तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरली आणि तिने भिवंडी पोलीस स्थानकातील शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे आणि पुढील तपास शांतीनगर पोलीस ठाण्याद्वारे सुरू आहे। दिनांक 21/2/25 रोजी एक 22 वर्षाची पीडित युवती भिवंडी तालुका पोलीस स्टेशन ठाणे ग्रामीण या पोलीस स्टेशन मध्ये गेली। तिथे तिने तक्रार केली की त्या दिवशी ती घरी झोपलेली असताना तिचा भावाने तिला फोन करून त्याची तब्येत बरी नसल्याचं सांगितलं। त्यावरून ती त्याला बघायला गेली असता काही इस्मानी तिला आणि तिच्या भावाला किडनॅप केलं आणि नागाव येथे नवजीवन स्कूलच्या मागे भिवंडी या ठिकाणी तिथे घेऊन जाऊन तिथे तिच्यावर सर्वजणांनी पाशवी बलात्कार केला अशी तक्रार दिली। सदरचे घटनास्थळ हे शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्यामुळे भिवंडी तालुका पोलीस स्टेशनने या संदर्भामध्ये 00चा FIR दाखल केला आणि तो FIR शांतीनगर पोलीस स्टेशनला ट्रान्सफर केला असता शांतीनगर पोलीस स्टेशनने तत्काळ त्याबाबत कारवाई करून 5 आरोपी अटक केलेले आहेत। सदरचे 5ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत। पुढील तपास शांतीनगर पोलीस स्टेशन करत आहे।